तर काल आणलेल्या ऊसाची आता कुट्टी करून घ्यायची मला. धारा वगैरे सगळं झाले, थोडा उशीर झाला आज. लाईट आहे का चेक करतो आधी. आहे लाईट. तरी आधी वैरणची कुट्टी कॅरेटमध्ये भरून घेतो, नंतर ऊसाची कुट्टी करतो. कुट्टी मिशनमध्ये लावायचं, परत इकडं कुट्टी पडली कॅरेट भरलं की मग कॅरेट घेऊन टाकायचं, एक एक कॅरेट करून. कारण की आज खायला टाकायला मी एकटाच आहे, त्याच्यामुळे एक कॅरेट भरलं कीच मी नेऊन टाकतोय. गंगाला पाणी पाजले, ते छोटं पिल्लू धुतले त्याच्यामुळे ते उन्हात आहे. तर हे पण वासरू धुतले आणि इकडं हे दोघं पण धुतलेत. ह्यांना धुवूनच खायला ठेवलं, म्हणजे आत्ताच खायला ठेवले, आत्ता थोडा वेळ झालं धुवून झालेत. आणि ते पण तिकडं धुतलंय त्याच्यामुळे ओरडतंय. काय ना त्याला धुतले ना त्याच्यामुळे थंडी वाजते आणि तो थोडं सावलीतच आहे. त्याला मी मोकळं आता सोडणारच आहे. त्याला आता मोकळं सोडतो म्हणजे उन्हात थोडा वाळेल, म्हणजे ओरडायचं नाही. नाहीतर तो सावलीत राहिला ना त्याला धुतल्यामुळे थंडी वाजते, सारखा ओरडतच राहणार. आणि यांना काय होत नाही, मोठाले वासरेत ना. आणि तिकडं पिल्लू ते पण काकडलं होतं, पण त्याला कसं उन्हात उभं आहे ना, ते त्याला ऊन लागतंय. तिकडं पलीकडं थांबलं थोडं ऊन लागतंय, त्याच्यामुळे त्याला एवढं काय नाही. आणि त्याला पण काय नाही, त्याला पण ऊन लागतंय, ह्या बांड्याला पण. आणि गंगाचं खाऊन झालंय, कुट्टी तिने चांगली खाल्ली. तिला परत आता कुट्टी टाकतो डबल आणि त्याला मोकळा सोडतो आता थोडा वेळ. आईचं चालू आहे घरात स्वयंपाक. आज आई घरातच स्वयंपाक बनवणार आहे, कारण की तिला स्वयंपाक बराच बनवायचा आहे, त्याच्यामुळे उशीर होणार. आणि ऊन पडतं ना, आपली चूल सावलीत नाही आहे, ऊन पडतं, त्याच्यामुळं आई आज घरात बनवते. तर इकडं भाजी वगैरे पुरण काढून ठेवलं आहे, इकडं कुरवड्या पापड्या काढून ठेवल्यात, इकडं आमटीसाठी कुकरमध्ये केलं आहे. मी आलो होतो गाईला पोळी चारायला, तर माझ्या हातात पोळी पण बघतो तर खिलेरी सुटली होती, तर सुटून ती इकडं आली बुसकटमध्ये. कारण की ती ऊस तर तिने आज खाल्लाच आहे. मी सकाळी ऊसाची कुट्टी करून टाकली होती आणला, तर ऊस तर तिने खाल्लाच आहे. आणि वैरण तर रोजच खाते, म्हणून ऊस वैरणला कटाळले, त्याच्यामुळे आली इकडं बुसकट खायला. तर असंच असतं जनावरचं, एका गोष्टीला कटाळतात, तर मग बुसकट खायला आली लगे इकडं. तर तिला मी आधी पोळी चारून घेतो. खिलेरी चल खिलेरी. तर मी जवळ आले तरी किशी आरामात खाते. चल रे खिलेरी, चल दर काय खिलेरी. खिलेरी इकडं बघ ना, खिलेरी चल. तिला भुसकटच आवडते खायला. चल ना खिलेरी. अरे गव्हाणीला असतं तर किती पटकन खाल्लं असतं, पण इकडं मोकळं खायचं तिला. चल चपाती खाय खिलेरी. ए दर इकडं वर बघ, चल वर ये, दर खा. हा तिला आत्ता माहीत झालं माझ्या हातात चपाती, लगेच खाते. बरं झालं तिने इकडं भुसकटात शेण वगैरे टाकलं नाही, तर तिला आता मी तिच्या जागेवर बांधतो. तिने खाल्लंय पण, तर बराच वेळ झाला इकडं खाते ती, तर तिला आता तिच्या जागेवर बांधतो. चल राणी चल. तर बैलांना पाणी पाजले आणि हे पण सगळे इथं सावलीत पाणी पाजून बांधलेत. फक्त राणी बांधायची राहिली, पाठीमागे राहिली होती. जरशा गाया भैयांनी पाणी पाजल्यात, बैल पाणी पाजलेत, वासरांचं पण पाणी पाजून झालं आहे. तर जस्ट ह्यांना आरामच. आज खिलेरी प्रश्न आहे बांधायचं राणीला इकडं बांधायचं, कारण शुभश्रीला हे देवशेणीला ऑलरेडी तिथं बांधले खिलेरीपाशी, त्याच्यामुळे ह्याला इकडं बांधायचं मध्ये. पाठीमागे राहिली होती ना. खिलेरी आहे ना, खिलेरी हिला मारते देवशेनीला, तिला फक्त राणीचाच मजाक जमतो.
आता मी इकडं आणलं होळीचं सामान. तर ह्या रानगावऱ्या आणल्यात. इकडे लिंबाचा पाला आहे, इकडे एरंडाचा पाला आहे, रानगावऱ्या आणि ऊसाचं वाडा घ्यायचं थोडंसं. इकडं आईने रांगोळ अगोदर सारवलं थोडंसं, मग त्याच्यावर रांगोळ काढली. आणि ह्या रानगावऱ्या रस्ती आहे होलिका. हे काळ राहू दे. तर ह्याला इकडं ऊस आणि फुलं ॲड केलेत. हो नाही मी बोलतो ना, नाही लगेच नाही बोलू. हे राहिलं का आई, इकडून ठेव. तर होलिकामध्ये आम्ही घेतले रानगावऱ्या, ऊसाचं वाडा, लिंबाचा पाला, एरंडाचा पाला आणि हे फुलं आहेत. हार घातला तरी जमतो आणि फुलं घेतले तरी जमतात. आपल्याकडे फुलंच अवेलेबल होते तर आपण फुलंच घेतलेत. वा 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 वा. इकडं आता होळीची पूजा चालू. पेटवली खालून होळी. तर आम्ही तर एवढं वापरतो, पण कल्चर कसं आहे, वेगवेगळ्या जाग्यावर वेगवेगळं कल्चर बदलतं. थोडं अंतर बदललं, थोडं अंतर पार केले की कल्चर बदलत असते थोडं थोडं वेगवेगळं. तर आमच्या इकडं तर अशीच होळी साजरी करतात. घेतली ना पेटही. बाळ घालीन ना कमी बी. हो घालाय. तर इकडे नैवेद्य ठेवला होळीचा तिथंच वरती फुल. पण हार पण घालू शकतो होळीला, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. तर इकडं आपली होळी चालू आहे. तर होळी तू म्हणाल की एवढीच लहान कसं काय, तरी आपली घरची होळी आहे आणि लहानच आहे. आणि आम्ही एवढी सिंपलच करतो, जास्त दाखवी नाही. कारण की जे आहे ते आहे. परंपरा जपण्याला महत्त्व. ती काय म्हणजे जास्त फॅशनेबल करण्यात एवढं काय नसते. म्हणजे अशी करा तशी करा, परंपरा जपायला पाहिजे, संस्कृती. तर एवढंच महत्त्वाचं. मग प्रत्येकजण आपल्या कॅपॅसिटीनुसार करत असतोय. तर आपल्याला कसं ना, म्हणजे सकाळून पण कामं असतात, सगळ्या जनावरांचे कामं करावंच लागतात रेग्युलरचे. मग त्याच्यातून मग सण उत्सव राहिलेला टाईम सण उत्सव आणि परत होळी 4-5 वाजता पण करतात. पण आपली 3:30लाच कामं सुरू होतात, जनावरांना खायला टाकायचं वगैरे. त्याच्यामुळे आपण रिकाम्या वेळेतच होळी केली दुपारच्याला. कारण कसे जनावरांचं टाईम टू टाईम करावंच लागतं, नाही तर ओरडत बसतात जनावरं पण. आता आईने जेवण तयार केलं आहे. तर मी आतापर्यंत जेवलोच नव्हतो आणि जेवायला आज 1 वाजली, लय उशीर झाला आहे. तर ह्याची वाट बघत होतो मी, दादाची. म्हणजे आपलं होळीचं झाल्यापासून त्याला अर्धा तास लागला यायला. आणि काल आत्या आली, तर आत्या आता 2-3 दिवस इकडेच थांबणार आहे. तर तिला बीडला लग्नाला पण जायचं आहे, त्याच्यामुळे ती इकडेच थांबणार आहे 2-3 दिवस. आणि दाव तू बसून घे. तर चला आता मी पण जेवण करतो. आणि जेवायला आईने बनवले पुरणाची पोळी, दूध, आमटी, भात, भजे, कुरडे, पापडी आणि तूप पण घेणार आहे आई दूधवरती. चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर माझी गावातली ही आत्या आहे ना, ही उमरीची आत्या आहे. आणि गावातल्या 2 आत्या आहेत ना, तर छोटी आत्या आली नाही, तिला बोलवलं होतं पण, कारण तिला पण शेतातलं काम आहे, त्याच्यामुळं शेतातल्या कामामुळे आली नाही. आणि मोठी आत्या ती पण गावातच आहे, पण ती गेली दाऊच्या आईकडे गेली. दाऊची आई तिकडे पालघरला राहते, तर तिकडे गेली मोठी आत्या. तर आजचं स्वयंपाक आईने गॅसवरच बनवलं आहे, कारण उशीर झाला तर त्याच्यामुळे. उन्हामुळे चुलीवर नाही बनवला, पण चूल सावलीत शिफ्ट केल्यावर आई चुलीवरच बनवेल. वैरण आणायला चाललो आहे, कारण संध्याकाळी जनावरांना दुपारून वैरण टाकायची. 3 वाजलेत आणि 3:30 वाजता लाईट जाणार आहे, त्याच्यामुळे मी कडबा न्यायला आलो होतो.
तर कडबा मी हौदा बसलं शेत आहे ना आपल्या नेपियरच्या बाजूचं, तर त्याच्यातलाच कडबा घेतो आहे. मोठा मोठा कडबा आहे चांगला, आणि 3:30ला लाईट जाणार आहे. लवकर कुट्टी करायची, त्याच्यामुळे मी जवळचाच कडबा निवडला आहे. माझ्या लक्षातच नाही, जेवण केलं ना, त्याला गप्पा मारत बसलो, लक्षातच नाही की कडबा आणायचा, लाईट जाणार आहे. त्याच्यामुळे आता गडबडीत इथलाच कडबा नेतो मोठा मोठा. 10 मिनटात तर कुट्टी झाली. 2:15 वाजलेत, 3:20 झालेत. कुट्टी झाली. आता लगेच गायांना खाली टाकून घेतो, कारण कुट्टी चालू झाली बघून गाय उठल्या. तर भैया गेला आहे तिकडच्या गावावरून गाय सोडायला, तर मग ते इथं आले की खायला टाकून घेतो. इकडं तर गंगा तर सकाळचंच खाते, आणि एक पोरांनी कॅरेट सांडलं. हे वासराने म्हणायचं, पोरांनी म्हणतोय थांब, इकडून खा बरं तुम्ही दोघं बी पळा. जाय ताजं खायला पाहिजे, शिळं नको वाटतं दरवेळेस. तेव्हा वासरं सोडून दिलेत पण कशा आरामात येतात इकडं तिकडं चरत चरत. खायला काहीच नाही खाली, पण उगाच सापडतात. सगळं वाळलं गवत आहे. एकाने मुंडकं खाली घातलं की सगळेच मुंडकं खाली घालतात. आता देवशेनी आली तिकडून, तर ती पण तिथं मुंडकं खाली घालेल. बघा गेलीच ती राणीकडं, की काय चाललं इकडं म्हणून. असेच जनावरं जेव्हा चरायला बांधू तेव्हा वर बघणार. आता मला हाकलेतच आणावं लागेल त्यांना. मी गाया बांधून आलो तर ही शुभश्री इकडंच बसली. सगळे राऊंड मारलेत वासराच्या धावेला तिने. थांब, अरे थांब की. शुभश्री आहे. तर कुट्टी एवढी शिल्लक राहिली, ह्यांना खायला टाकून सगळ्यांना खायला टाकले. आता तिकडं चिमण्याला सगळ्यांना ठेवलंय. बैलगाडी घेऊन आलोय, मी आलो ऊसाच्या शेतात. तर बैलगाडी इथे, आणि बैलांना चरायला सोडलं इकडं, कारण की ऊस आज मला कापायचा होता. मला तोडायचा होता ऊस, त्याच्यामुळं मी म्हटलं बैलांना पण घेऊन येतो. मी तोडेपर्यंत बैल थोडंफार मोकळं चरतील, कारण सारखं बांधून पण त्यांना बोर होतं खायला. आता मोकळं खात आहेत, थोडा वेळ खातील, थोडा वेळ पोट भरलं की लगेच मस्ती करतील. तर तोपर्यंत मी ऊस तोडून घेतो. ऊस तोडून झाला, एवढं तोडलं 3 जागेवर, पलीकडे एका जागेवर ठेवला आहे. तर बैलगाडीत भरून घेतो. एवढा ऊस तोडला पण कमीच पडतोय, तर आणखीन तोडतो थोडा. तर आणखीन ऊस टाकला बैलगाडीत. आता बैलगाडी भरली आहे, बस एवढा बस होतो ऊस. तर ऊसाला पॅक करतो आणि बैलांना घेऊन येतो. बैल पण बराच वेळ झाला चरत आहेत. मध्ये थोडी मस्ती पण केली त्यांनी. मग नंतर मी पलीकडे गवताकडे गेले होते, गवताकडून आणले आणि इकडे सोडले. मग इकडे लागले खायला. आता चांगलं बैलांनी पण चांगलं खाल्लं आहे. आता पलीकडे लांब लांब चाललेत, तर घेऊन येतो त्यांना. आता ह्यांना वेळेवर न्यायला आलो आहे. ह्यांना आता मस्ती सुचले, तर ह्यांना आता घेऊन जातो. मस्ती करायला लागली कीच मी ह्याला न्यायला आलो आहे, तर आता घेऊन जातो ह्यांना. बैलांना पाणी पाजून मी गायांना पाण्यावरती आणलं आहे. दिवस मावळ आहे. चल रे मायडी. हिडी गाय. तर दिवस तर मावळ आहे. पिल्ल्यांना आणलं आहे आता पाण्यावरती. उद्या पौर्णिमा आहे, चंद्र किती फुल दिसतोय.